हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. कसे आहात सर्व? आय होप सर्व मस्त आणि मजेमध्ये असणार आहे. सो मी आज आली होती जरूड इथल्या उत्क्रांती शाळेमध्ये, कॉलेजमध्ये. तर ते पण कशासाठी? तर ते आली होती मी मस्तपैकी स्विमिंग पूलमध्ये. तुम्ही व्ह्यू बघू शकता, किती सुंदर व्ह्यू आहे. आणि इथे मी आली होती क्लास लावण्यासाठी, कारण की मला अजिबात स्विमिंग करता येत नाही. जर लाईफमध्ये कधी जर मी कुठे पाण्यात डुबली वगैरे तर भाई कोणी वाचवायला नाही नाही हो. तर मी स्वतःचं संरक्षण स्वतः करू शकते. सो दॅट्स वाय मी शिकायला आली आहे स्विमिंग पूलमध्ये. तर बघू शकता तुम्ही, इथे सगळेजण शिकायला आले आहेत. आणि इथे मी बसली आहे. तर मला सध्याच काही पोहता येत नाही, म्हणून मी त्याच्यामध्ये आतमध्ये गेलेली नाही आहे. बस मैंने इतना ही खुद को गीला किया है, मेरे पैर डूब गए, बस इतने में मैं खुश हूँ. तर आता मी जाते माझ्या घरी वापस. थोडा शूट वगैरे करायचा होता, ते पण मी करून टाकलं. आणि आता भेटूया आपण अगल्या पार्टमध्ये. दाखवते समोरचा पार्ट आणि व्ह्यू बघून घ्या. सो गाईज, तुम्हाला मी इकडला व्ह्यू दाखवते. बघू शकता तुम्ही स्विमिंग पूलचा इकडला व्ह्यू किती चांगला आहे. आणि माझ्यासोबत हा पण आलेला आहे. हा आहे आपला रितांशू. काही लोक ओळखतच असेल, काही लोक नसेल ओळखत, तर त्यांना मी हे करून देते, ओळखी करून देते की हाय रितांशू, हाय, मला वाचवायसाठी आलेला आहे इथे. की मी जर याच्यामध्ये डुबली तर हा मला जेणेकरून वाचवू शकेल. याला पहिलेच स्विमिंग येते. भाऊ ट्रेन आहे सगळ्या गोष्टीमध्ये. हो, तायकांडो खेळतात बिचारे, बुक्के बिक्के मारू शकतात कोणाला. सो कोई पंगा ना लेना बाई. तर आता मी इथे स्विमिंग क्लास जॉईन केलेला आहे. सो तुम्हाला माझे इथले रील्स पाहायला मिळणारच आहे काही दिवसांनी, ब्लॉग्स पण पाहायला मिळणारच आहे. तिकडे माझा पसंदीदा पुरुष बसलेला आहे, ज्याला की पोहता येत नाही बिचारा, त्याच्यात उतरून हँग झालेला आहे. सो आता आम्ही निघत आहोत इथून. तर चला तुम्ही पण माझ्यासोबत. सो बाय करून दे गाईज. सो गाईज, आता मी जात आहे, कारण की माझं जे व्हिडिओ वगैरे शूट करणं होतं ॲक्च्युली, तर मी इथे क्लास लावायला आली होती. आणि सोबतच मग व्हिडिओ वगैरे बनवायचे म्हटलं, तर व्हिडिओ पण बनवून घेतले छान मस्त. आणि इथला जो व्ह्यू आहे भाई एकच नंबर आहे, कारण की इथे मस्त लेकरं विकरं खेळत आहे, कारण की शाळा आहे. बघू शकता तुम्ही, मी तुम्हाला लेकरं दाखवते. सोबत बघू शकता लेकरं कशा बघून राहिले आहे. चला एक एक करून सगळ्यांनी आपली नावे सांगा. चल उभी राहा. सांग तुझं नाव. सांग तुझं, सांग. उभी राहा. तिकडे सांग. पाहू उभी राहा. उभी राहा. तिकडे उभी राहा. बाय. ह्या सगळ्यांची नावं तुम्ही नोट करून ठेवा. तर मी मस्तपैकी. तुमच्या शाळेचं नाव काय आहे गं? शशिकलाबाई विनायकराव बोरकर प्रायमरी स्कूलमध्ये मी आलेली आहे. उत्क्रांती कॉलेज आहे ना हे? हा, उत्क्रांती जरूड. उत्क्रांती कॉलेज जरूडमध्ये त्या लेकरांना मी भेटायला आली आहे. तर हे माझे फॅन लोक आहेत. तर मला एक सांगा, तुम्ही तिथे स्विमिंग पूलमध्ये गेलाय का कधी? कधीच नाही गेले का बरं? होता नाही. भेव लागते हे माझ्यासारखेच आहे. यांनाही माझ्यासारखी भीतीच वाटते. तर तुम्हाला काय वाटते, मी यांच्या क्लासमध्ये ॲडमिशन घेतली पाहिजे का? नक्की कमेंट करून सांगा की मला गरज आहे का परत शाळेमध्ये नाव टाकण्याची, आणि यांच्यासोबत मी कशी दिसते हे पण नक्की सांगा. सो बाय करून द्या परत. बाय. सो गाईज, मी आली आहे घरी. आणि माझी तब्येत मला इतकी खराब वाटत आहे खूप जास्त तिकडून आल्यावर, कारण मी उन्हात कधीच बाहेर राहत नाही. आणि आज भरपूर मला असं उन्हात बाहेर राहावं लागलं. तर मी माझा फेस वॉश सुद्धा नाही केलेला आहे. डायरेक्ट येऊन मी झोपली आहे. आणि माझे मनूचे लेकरं आणि मनू सुद्धा, मी कूलर लावलेला आहे ना इकडे, तर ती पण छान अशी झोपलेली आहे. बघू शकता तुम्ही, ते लेकरं आणि ते दोघेही झोपलेले आहेत. म्हणजे तिथं चौघही जण झोपलेले आहेत. तर आता माझी इच्छा आहे की मी काही वेळानंतर कपडे वगैरे धुवाव. तर बघू आता
काय होते काय नाही. सध्या तर मला आराम करायचा आहे. तर तुम्हाला जसं ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिलंच, मी जरूडला गेली होती. स्विमिंग पूलच्या तिथे शूट होता माझा. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत माझे सर्व व्हिडिओ सर्वात पहिले पोहोचेल. आणि सबस्क्राईब केल्याच्या नंतर त्याच्या बाजूने बेल आयकन असते, तर ते पण दाबा. तर ते दाबान तेव्हाच सर्वात पहिले व्हिडिओ पोहोचून तुमच्याजवळ. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.